हे पहा 50 साईजचा हा ब्लाऊज होता आणि हाईट 15 इंचाची होती. तर हा ब्लाऊजला मी 6 इंचाचं शोल्डर, 6.5 इंचाचा मुंडा घेतला आणि 14 इंचाची अशी रुंदी घेऊन असा मी 1 इंचाचा आणि 1.5 इंचाचा बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा मुंडा ड्रॉ करून घेतला आहे. अशा प्रकारे हे कटिंग करून घेतलं. हा 50 साईजचा आणि 15 इंचाची उंची आणि 50 चेस्ट साईज असणारा एक पेपर कटिंग दाखवा असं मला एक कमेंट आली होती. खूप दिवसापूर्वी आली होती, पण तसं कोणतं कस्टमरही नव्हतं, त्यामुळे मी ते दाखवू शकले नाही. काम एवढं असतं की पर्पजली त्या गोष्टीसाठी आपण वेळ काढणं एवढं होत नाही. आणि ह्याच्यासाठी ना काय करायचं असतं, रेग्युलर आपण प्रिन्सेस कटला 1 इंच वाढवून घेतो. थोडी बस साईज जास्त असेल 45पर्यंत तर आपण 2 इंच वाढवून घेतो, पण ह्यासाठी मी 2.5 इंच असं वाढवून घेतलं आहे. आता 2.5 इंच वाढवून घेतल्यानंतर दोन्ही बाजूला बॅक साईड आपली मापातच 15च असणार, पण फ्रंट साईड आपली 17, 17.5 इंचाची होते. मग आपण जेव्हा फिटिंग करू तेव्हा ते आपण मॅनेज कसं करायचं, तर साईडून जे मी तिरकं शिलाई मारली साईडला, तर तिथे 1.5 इंच घेतलं आणि फ्रंटच्या बाजूने मी 1 इंच वरती घेऊन असा आकार दिला आहे. त्याने काय होईल, आपल्या जिथं चेस्ट पार्ट येतो तिथे आपली हाईट ही वाढली जाईल आणि साईडला आपण फिटिंग करतो तिथं हाईट आपली मापात राहील. आता ह्याच्यासाठी स्लीव मी 14 इंचाचं होतं, तर मी 12.5 इंचाची इथं स्लीव अशी कटिंग करून घेतली. म्हणजे 12.5 इंच लांबीची उंची आपली जेवढी असेल तेवढी आपण घ्यायची. तर हे मी इथे ब्लाऊजही छोटा होता, तर तो ब्लाऊज पीस छोटा होता, तर मी कटिंग करून घेतलं. आणि ही एक ब्राईड आहे, तिने कधीच ब्लाऊज शिवला नाही, पहिला ब्लाऊज शिवतीये. तर हा तिने कसा बसतोय बघायला ब्लाऊज टाकला होता आणि हा टाकल्यानंतर तिने खूप सारे ब्लाऊज माझ्याकडे शिवायला दिले. आता हा बस साईज जास्त आहे, तर प्रत्येकजण फोरटक्स रेफर करतं आणि एक कमेंटवरून मी हे की बसत नाही आहे प्रिन्सेस कटमध्ये नीट, त्या कमेंटवरून मी हे कटिंग ही मोठा व्हिडिओ कटिंगचा एक अपलोड करते आणि स्टिचिंगचा तोही तुम्ही नक्की पहा. आणि बस साईज जर हेवी असेल तर फ्रंट साईडला 2.5 ते 3 इंच तुम्ही वाढवू शकता. कधीपासून 45 इंचापासून अगदी मग कितीही असो तिथंपर्यंत. आता हा पहा कपडा छोटा होता, तर खूप मॅनेज करून असं कटिंग करावं लागलं. कुठे बसतंय कुठे नाही ते ठेवून आपण कटिंग करायला लागतं. ते कटिंग करून मी घेतले आणि शिवल्यानंतर त्याचा लुकही छान आला. ती ब्राईड माझ्याकडे आली होती, हा ब्लाऊज त्यांनी घालून बघितला तर त्यांना परफेक्ट बसला. तो ब्लाऊज त्यांना परफेक्ट बसल्यानंतर त्यांनी अजूनही माझ्याकडे ब्लाऊज शिवायला दिलेले आहेत. तर हा ब्लाऊज शिवतानाचा आणि कटिंग करतानाचा फुल व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आता इथे पहा मी शिवून झाल्यानंतरचा हा ब्लाऊज दाखवते. हा बघा, असं आपण फ्रंट साईड वाढवून घेतली होती तरी परफेक्ट असा शिवून झाला. साईडलाही कुठे मागे पुढे झालं नाही आणि स्लीव ही परफेक्ट बसली. तुम्हाला हे स्टिचिंग आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि एकदा ट्राय करून नक्की पहा.